महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी अखेर सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत ही खुश खबर असून आता डीबीटीच्या अंतर्गत शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे जमा होणार आहेत। होय शेतकरी बांधवांनो, आतापर्यंत तुम्हाला फक्त असं सांगण्यामध्ये येत होतं की आज तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार, उद्या तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार, परंतु आतापर्यंत तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झाला नव्हता। परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून आजच तुमच्यासाठी महत्त्वाची घोषणा करण्यामध्ये आली असून आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता प्लस 10वा हप्ता सुद्धा देण्यामध्ये येणार आहे। होय, आता शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी सर्वात दिलासा देणारी बातमी सरकारने दिली असून आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम देखील जमा होण्यास सुरुवात झाली आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्ही पात्र असाल तर तुमच्या देखील खात्यावरती पुढील काही तासांमध्येच आज रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत आणि कोणत्या 15 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आज रक्कम जमा होणार आहे, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे, नक्की शेवटपर्यंत पाहत चला, जेणेकरून तुम्हाला सर्व काय माहिती सविस्तरपणे समजेल की तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत की नाही, तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये सरकारच्या माध्यमातून आलंय की नाही, हे जर का तुम्हाला आता सविस्तरपणे जाणून घ्यायचं असेल तर शेतकरी बांधवांनो शेवटपर्यंत नक्की व्हिडिओला पाहत चला। चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका। तर आता चला शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे जाणून घेऊया की कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, तुम्हाला सरकारच्या माध्यमातून कोणती कामे करायला सांगण्यामध्ये आलेले आहेत, त्यासोबत कोणती 15 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे। आता हे आपण पुढे एका मिनिटामध्ये सविस्तरपणे जाणून घेऊया। त्यापूर्वी शेतकरी बांधवांनो, तुम्ही पात्र कशा प्रकारे असणार आहेत, तुम्हाला कोणती कामे करायची आहेत, आता हे देखील आपण जाणून घेणार आहोत। तुम्हाला तर माहितच आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते 23वा हप्ता बऱ्याच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा झाला, तुमच्या सुद्धा खात्यावरती जमा झाला असेल। आता शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता ज्याप्रमाणे तुमच्या खात्यावरती जमा झाला तशाच प्रकारे आता तुमच्या देखील खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत नमो शेतकरी योजनेचा 9वा व 10वा हप्ता देण्यामध्ये येणार आहे। तुम्ही म्हणाल की आता 9वा व 10वा हप्ता एकत्रपणे आमच्या खात्यावरती कशा प्रकारे मिळणार, तर शेतकरी बांधवांनो का मिळणार आहे याचं देखील उदाहरण मी आता तुम्हाला पुढे सांगणार आहे। आता बघा, तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता वाटप करण्यासाठी उशीर झाल्यामुळे 10वा हप्ता देण्याची सुद्धा आता सरकारला वेळ आली आहे। होय शेतकरी बांधवांनो, आता तुमच्या खात्यावरती एकत्रपणे 2 हप्ते या ठिकाणी जमा होणार आहेत। आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये, डायरेक्ट तुमच्या खात्यावरती दोन्ही हप्त्यांची रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, हे देखील लक्षात घ्या की पात्र आणि गरजू शेतकरी बांधवांच्याच खात्यावरती ही रक्कम जमा होणार आहे। सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती ही रक्कम दोन्ही योजनांची जमा होणार नाही। त्यामुळे तुम्ही पात्र असाल तर तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तरच तुमच्या खात्यावरती पुढील काही तासांमध्ये नमो शेतकरी योजनेचा 9वा व 10वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। त्यामुळे आता आपण लगेच पुढे पाहणार आहोत की कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र आहेत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये नेमकी रक्कम या ठिकाणी 4000 रुपये रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे, नक्की शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची देखील गरज पडणार नाही, हे देखील लक्षात घ्या। त्यामुळे नक्कीच 2 ते 3 मिनिटे टाइम काढून नक्की व्हिडिओला पाहत चला। शेतकरी बांधवांनो बघा, सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे जाहीर झाला आहे की आम्ही 90 लाखांपेक्षा अधिक शेतकरी बांधव या दोन्ही हप्त्यासाठी पात्र केलेले आहेत, परंतु अपात्रची संख्या देखील या ठिकाणी वाढलेली आहे। बऱ्याच शेतकरी बांधव अपात्र देखील झालेले आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही अपात्रतेच्या यादीमध्ये तर गेला नाहीत, हे देखील तुम्हाला जर का जाणून घ्यायचं असेल तर आता पुढे 2 मिनिटे नक्कीच पाहत चला। तर बघा, आता अपात्र यादीमध्ये कोणते शेतकरी बांधव गेलेले आहेत, ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा 23वा असो 22वा हप्ता असो भेटलेला नसेल, तर असे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या 9व्या व 10व्या हप्त्यापासून अपात्र असणार आहेत। होय शेतकरी बांधवांनो, तुम्हाला पीएम किसान योजनेचे मागील हप्ते भेटलेत का? भेटले असतील तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये, तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे मागील हप्त्यांचा लाभ भेटलाय का, म्हणजे की 8वा हप्ता असेल 7वा हप्ता असेल, जर का तुम्हाला मागील हप्त्यांचा लाभ भेटला असेल तर तुम्हाला आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते तुमच्या देखील खात्यावरती या ठिकाणी जमा होणार आहेत।
त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला कोणती कामे करायची आहेत ते देखील सांगतो. तर पहा, आता नंबर 1 वरती म्हणजेच की तुमच्याकडे फार्मर ID कार्ड असणे अतिशय आवश्यक आहे. सरकारच्या माध्यमातून अनिवार्य केलं आहे. ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर ID कार्ड असेल तर असे शेतकरी बांधव नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या व 10व्या हप्त्यासाठी या ठिकाणी पात्र ठरवण्यामध्ये आलेले आहेत. शेतकरी बांधवांनो, लक्ष देऊन पहा. फार्मर ID कार्ड तुमच्याकडे आहे का? असेल तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. तुमच्या खात्यावरती डायरेक्ट रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. होय शेतकरी बांधवांनो, आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची बातमी कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलेलं आहे. ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर ID कार्ड असते अशा शेतकरी बांधवांना आम्ही कोणत्याही सरकारी योजनांचा या ठिकाणी लाभ देत असतो. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी सुद्धा तुमच्याकडे फार्मर ID कार्ड असणे अतिशय आवश्यक आहे. त्यानंतर नंबर 2 वरती काम म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, तुमची eKYC पूर्ण असायला पाहिजे. ज्या शेतकरी बांधवांची eKYC पूर्ण असेल तर अशा शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे. ज्या शेतकरी बांधवांची eKYC अपूर्ण आहे अशा शेतकरी बांधवांना 1 रुपया सुद्धा या योजनेचा दिला जाणार नाही. पैसे अडकू शकतात. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमची eKYC पूर्ण आहे का? असेल तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला म्हणजेच की तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी देखील लिंक करायचं आहे. हे देखील तुम्हाला काम करून घ्यायचं आहे, जेणेकरून हप्ता मिळवण्यास तुम्हाला देखील काही अडचण निर्माण होणार नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमचं आधार बँक खात्याशी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लिंक करून घ्यायचं आहे. आता शेतकरी बांधवांनो, कोणती कामे करायची आहेत हे तर तुम्हाला समजलंच असेल हप्त्याच्या लाभासाठी. आता मी सांगतो की तुम्हाला नेमकी कोणत्या 15 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा व 10वा हप्ता जमा होणार आहे. होय शेतकरी बांधवांनो, 1 जुलै 2026 रोजी आता तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात देखील होणार आहे. त्यामुळे आता कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होत आहे हेच आपण जाणून घेणार आहोत. तर पहा, आता नंबर 1 वरती जिल्हा आहे बीड मधील जर शेतकरी असाल, बीड मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता तुमची प्रतीक्षा संपली असून तुमच्या खात्यावरती एकत्रपणे 4,000 रुपये रक्कम जमा होणार आहे. बीड मधील शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जसा PM किसान योजनेचा तुम्हाला 23वा हप्ता या ठिकाणी जमा झाला, त्याच प्रणालीद्वारे आता राज्य सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यावरती या ठिकाणी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे हप्ते जमा होणार आहेत. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, अमरावती जिल्ह्यामधील शेतकरी असाल, अमरावतीमध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा संपली आली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर अहमदनगर अकोला मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या देखील जिल्ह्यामध्ये रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल, छत्रपती संभाजीनगर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा प्रतीक्षा करत असाल की आमच्या खात्यावरती नमोचा हप्ता केव्हा जमा होतो, तर आता तुमची प्रतीक्षा संपलेली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. होय शेतकरी बांधवांनो, त्यानंतर बुलढाणा भंडारा या जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल, रहिवासी असाल, तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. तुमच्या सुद्धा जिल्ह्याचं नाव यादीमध्ये आलं असून आता तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, चंद्रपूर धुळे या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर गडचिरोली, गोंदिया, हिंगोली या जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल, रहिवासी असाल, तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. तुमच्या सुद्धा जिल्ह्यामध्ये रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर जळगाव जालन्यामधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. तुमच्या सुद्धा खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर सिंधुदुर्ग मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. सिंधुदुर्ग मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, या जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. आणि उर्वरित जिल्ह्यांमध्ये पुढील टप्प्यामध्ये या ठिकाणी वितरित होणार आहे. पुढील टप्पा राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये येईल, त्या टायमाला तुमच्या खात्यावरती वितरित होणार आहे. त्यामुळे अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लोकसेवा 24 तास या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बिलला ऑलवरती नक्की टाका. व्हिडिओला देखील लाईक करा. तुमच्या मित्रांपर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.